इचलकरंजीतील खंजिरे हॉकी स्टेडियमचे नूतनीकरण करावे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महापौरांना निवेदन। इचलकरंजी शहरातील क्रीडा परंपरेला नवसंजीवनी देण्यासाठी रिंग रोड परिसरातील देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी स्टेडियमचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने करण्यात आली। याबाबतचे निवेदन महापौर उदय धातुंडे यांना सादर करण्यात आले। इचलकरंजी शहराने राज्य व देशाला अनेक नामांकित खेळाडू दिले असून राष्ट्रीय खेळ हॉकीची येथे समृद्ध परंपरा आहे। मात्र या खेळाच्या विकासासाठी उभारण्यात आलेले देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी स्टेडियम सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याची खंत निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली। होतकरू व नवोदित खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचेही नमूद करण्यात आले। निवेदनात स्टेडियमच्या सर्वांगीण नूतनीकरणासह दर्जेदार हॉकी मैदान व आधुनिक टर्फ उभारणी, प्रेक्षकांसाठी सुरक्षित आसन व्यवस्था, खेळाडूंसाठी बदलण्याच्या खोल्या, चेंजिंग रूम, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सुविधा, प्रकाश व्यवस्था, फ्लडलाईट्स तसेच प्रशिक्षक व सरावासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। शहरातील हॉकी परंपरेचे जतन व संवर्धन होऊन नव्या पिढीतील गुणवंत खेळाडू घडावेत, यासाठी महापौरांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली। या निवेदनामुळे शहरातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी युवक अध्यक्ष अभिजित रवंदे, नगरसेवक नंदकुमार पाटील, नगरसेवक सचिन राणे, निखिल जमाले, संतोष पाटील, अनिकेत धुमाळ, सुशांत कोडगी, आनंदा कांबळे, संकेत बागल, विष्णू देडे, निसर्ग भूते, संजय अथणे, सचिन नाकील, गणेश सावरकर, वाजिद तासगावे यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन